कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलाय, तर रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाहीये। खुल्या तेलाच्या विक्रीवर बंदी हटवण्यात आलीये, तर ब्लिंकिट डीमार्टमध्ये साखर खरेदीवर मर्यादा घालण्यात आलेली आहे। अमेरिकेनं व्हिसासाठीच्या मुलाखती थांबवल्या आहेत, तर आशियाई क्रीडा स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। याशिवाय माधुरी दीक्षितनं कोण होणार करोडपती होस्ट करायला होकार का दिला, याबाबत प्रतिक्रिया दिलीये। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 27 ऑगस्ट वार गुरुवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी नेपाळमधल्या पुराची। भोटे कोशी नदीला अचानक मोठा पूर आला, त्यामुळे नेपाळमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याचा फटका नागरिक आणि इतर पर्यटकांनाही बसलाय। प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 291 विदेशी नागरिक बेपत्ता आहेत। यामध्ये तब्बल 105 भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचं समोर येत आहे। नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार रसुआ या जिल्ह्यात तिमुरे आणि स्याफ्रू बेसी परिसराला पुराचा मोठा फटका बसलाय। घरं, रस्ते, पूल आणि अनेक वाहनं पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली आहेत। दरम्यान कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेले सुमारे 400 भाविक रसू वाघडी परिसरात अचानक आलेल्या पुरानंतर संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याची माहिती आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। नेपाळ चीन या सीमेवरल्या गावांनाही पुराचा मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय। नेपाळमधून येणाऱ्या पाण्यामुळे बिहारमध्ये सुद्धा पूरस्थितीचा धोका निर्माण झालाय। गंडक नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यामुळे बिहार प्रशासनानं हाय अलर्ट जारी केलाय। बेतिया, मोतीहारी, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या जिल्ह्यांना विशेष सतर्क राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी चर्चा करत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय। पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मराठीच्या सक्तीची। मुंबईत अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याच्या नियमाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी माहिती दिली आहे। अमराठी चालकांना कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आलेली नाहीये, असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं। मराठीच्या मूलभूत ज्ञानाची चाचणी घेतल्यानंतर 15 प्रश्नांची आवश्यक उत्तरं देता न आल्यास संबंधित चालकाला 1 महिन्याची नोटीस दिली जाणार आहे आणि या कालावधीत जर मराठीचं आवश्यक ज्ञान मिळवलं नाही तर चालकाचा बॅज 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाईल। या निलंबनाच्या काळातही जर चालकानं मराठी शिकण्यास नकार दिला किंवा आवश्यक ज्ञान मिळवलं नाही तर सुनावणी घेऊन लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं। परिवहन विभागाच्या 105 दिवसांच्या उपक्रमातून आतापर्यंत राज्यातील तब्बल 1,65,800 रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। आता उर्वरित चालकांसाठीही प्रशिक्षण कार्यशाळा सुरू राहणार आहेत। मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई विरार आणि नवी मुंबई या परिसरांमध्ये प्रशिक्षण केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मराठी शिका, नाहीतर कारवाईला सामोरं जा, असा स्पष्ट संदेश परिवहन विभागाकडनं देण्यात आलेला आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी खुल्या तेलाच्या विक्री संदर्भात। महाराष्ट्रात खुल्या तेलाच्या विक्रीवर घातलेली बंदी सरकारनं मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय। एफडीएनं 20 ऑगस्टला खाद्यतेल आणि चरबीजन्य पदार्थ फक्त सीलबंद, टॅम्पर प्रूफ आणि स्पष्ट लेबल लावलेल्या पॅकेटमधनं विकण्याचे आदेश दिले होते। मात्र या निर्णयामुळे पारंपरिक पद्धतीनं खुल्या तेलाचा व्यवसाय करणारे छोटे व्यापारी आणि ग्रामीण भागातील ग्राहक अडचणीत येण्याची शक्यता होती। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत खुल्या तेलावरील पूर्ण बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतलाय।
भेसळ रोखण्यासाठी आणि तेलाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी FDAला नवीन SOP तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. भेसळखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, मात्र त्यासाठी गरीब ग्राहक आणि वर्षानुवर्ष हा व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना त्रास होता कामा नये असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात साखरेची. साखर महाग झाली त्यानंतर आता ग्राहकांना साखर खरेदीवरही मर्यादा येताना दिसतायत. भारतात सणासुदीचा काळ जवळ येतोय आणि साखरेच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढते. त्यामुळे ब्लिंकिट, बिग बास्केट, झेप्टो आणि स्विगी, इन्स्टामार्ट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी काही भागांमध्ये साखर खरेदीवर मर्यादा लागू केली आहे. काही किरकोळ विक्रेत्यांनीही स्टॉक संपून जाऊ नये यासाठी असेच निर्बंध लावले. दरम्यान साखरेच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. 25 ऑगस्टला देशभरातील साखरेचा सरकारी किरकोळ दर हा 63 रुपये 97 पैसे प्रति किलोवर पोचला. एका महिन्यापूर्वीच हा दर 48 रुपये 81 पैसे इतका होता. म्हणजेच महिनाभरात साखरेच्या किरकोळ दरात तब्बल 31% वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ जवळपास 38% आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात अमेरिकेच्या व्हिसा संदर्भातली. अमेरिकेत व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्रम्प प्रशासनानं जगातील व्हिसा मुलाखती आणि आधीच ठरवलेल्या काही अपॉइंटमेंट्समध्ये तात्पुरते बदल करण्यास आता सुरुवात केली आहे. काही अर्जदारांना अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासांकडनं ईमेल पाठवून त्यांनी ठरवलेली मुलाखत पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या तारखेबाबत नंतर कळवलं जाईल असंही त्यांना सांगण्यात आलेलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहेत. त्यासाठी काही व्हिसा मुलाखतींच्या वेळापत्रकात बदल केला जातोय. विशेष म्हणजे हा बदल H-1B व्हिसाच्या प्रस्तावित मोठ्या शुल्क वाढीनंतर समोर आलेला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं. जपानमध्ये यंदा होणाऱ्या एशियन गेम्स 2026 मध्ये क्रिकेटचाही थरार पाहायला मिळाला. भारताचे महिला आणि पुरुष संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आता या क्रिकेटचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेलं आहे. सर्वात आधी भारतीय महिला संघ मैदानात उतरणार आहे. 18 सप्टेंबरला भारताचा पहिला सामना यजमानपद जपान विरुद्धच होणार आहे. पुरुष संघाबद्दल बोलायचं झालं तर भारताला थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. भारतासोबत पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशलाही थेट क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळालेलं आहे. ग्रुप स्टेजचे सामने हे 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. त्यानंतर 28 सप्टेंबरला भारताचा क्वार्टर फायनल सामना हा ग्रुप ए मधल्या उपविजेत्या संघाशी होईल. त्यानंतर 1 ऑक्टोबरला उपांत्य सामने तर 3 ऑक्टोबरला कांस्य पदक आणि अंतिम सामना रंगणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी मनोरंजन क्षेत्रातनं. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या एका नव्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. माधुरी लवकरच सोनी टीव्हीच्या कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. माधुरी हॉट सीटवर स्पर्धक म्हणून नाही तर होस्ट म्हणून दिसणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. पण माधुरीनं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी होकार का दिला याचं उत्तर खुद्द माधुरीने दिलंय. माधुरीच्या मते तिला या कार्यक्रमाकडे आकर्षित केलं ते केवळ प्रश्नोत्तरांच्या खेळानं नाही तर स्पर्धकांच्या कथा, त्यांची स्वप्न आणि त्यांचा संघर्ष जाणून घेण्याच्या संधीनं. ती म्हणते हा कार्यक्रम फक्त पैसे जिंकण्यापुरता मर्यादित नाहीये, उलट स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा आहे आणि ती पूर्ण करण्याचं धाडस दाखवण्याचा हा अनुभव आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकुडे.